पहिली आहे ती जागृत अवस्था. पहिली अवस्था कुठली आहे? जागृत अवस्था. दुसरी शारीरिक अवस्था. तिसरी मानसिक अवस्था. चौथी अति इंद्रिय अवस्था आणि पाचवी आहे ते उन्नत अवस्था. अशा 5 अवस्था आहेत. तर झोपेच्या अवस्थेमध्ये पहा काय होतं. पहिली जागृत अवस्था म्हणजे तुम्ही झोप डोळे बंद केले तर शरीर रिलॅक्स राहतं, पण सगळीकडचं आपल्याला माहिती असतं, फक्त शरीर मन थोडं रिलॅक्स राहतं आणि बाहेर काय चाललंय वगैरे सगळं कळतं. पहिली अवस्था लक्षात आली जागृत अवस्था. तुम्ही जागृत असता, फक्त डोळे बंद करून रिलॅक्स पडलेला असतं. शारीरिक अवस्था. शारीरिक अवस्थामध्ये काय होतं, शरीर आणि मन निघून जातं बऱ्यापैकी आणि बाहेरचं थोडंफार आपल्याला अतिशय कमी प्रमाणात जाणीव होते. शारीरिक अवस्थेमध्ये शरीर पण शिथिल असतं, मन पण शांत असतं, फक्त बाहेर काय चुकून कुठं वाजलं काय झालं तर लक्ष तिकडं जातं. आणि तिसरी अवस्था ते मानसिक अवस्था. या अवस्थेमध्ये काय होतं की शरीर पण निघून जातं, मन पण निघून जातो आणि आपण अंतर्मनाच्या खोल गाभाऱ्यात जातो. आणि ही अवस्था सगळ्यात महत्त्वाची आहे. इथपर्यंत मुद्दा लक्षात आला आपल्या, ही सगळ्यात महत्त्वाची आपल्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. आता ह्याच्या पुढचं अतिइंद्रिय जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये काय होतं की लिंग देह प्रक्षेपण होतं. म्हणजे तुम्ही इथं असला तरी तुमचा जो देह आहे, सूक्ष्म देह, शरीराने कुठं राम मंदिरात जातो. गेला होता ना राम मंदिरात? गेला होता होय ना का नाही? कोण लोक जाऊन आली ना राम मंदिरातनं, तर तो लिंगदेह प्रक्षेपण असं म्हणतात. आणि म्हणजे इथं असून सुद्धा तुम्ही कुणाच्याही घरी जाऊ शकता, पाहिजे त्या लोकांच्या घरी जाऊ शकता, लिंगदेह प्रक्षेपण. आणि शेवटी उन्नत अवस्था. उन्नत अवस्था फार कमी येते. ती व्यक्ती फार धार्मिक, त्यानंतर श्रद्धाळू, खूप आध्यात्मिक असावी, तरच ती जास्तीत जास्त खोल अवस्थेमध्ये जाते. कदाचित माघारी येऊ शकत नाही किंवा येऊ शकते, असं पण होऊ शकतं. या अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपण पाहिलं आहे, पूर्वजन्माचं आपण एकदा मागे घेतलं होतं टॉपिक. त्याच्यामध्ये पूर्वजन्मामध्ये तुम्ही कोण होता, काय करत होता, ते सगळं तिथं आपल्याला पाहायला मिळतं. आणि पास्टमध्ये सुद्धा आपल्याला जाऊ शकतो आपण. तिथं आपल्याला आपल्या भविष्यात आपल्याला काय घडणार आहे, कुठं असणार आहे, आपला जन्म कुठला असणार आहे, हे सगळं त्या अवस्थेमध्ये कळतं. परत लक्षात आलं. 5वी अवस्था प्रकार पाहिले. पहिली कुठली आपण बाहेर पाहिले ना, मनाची माहिती घेतली. नंतर डायरमन म्हणजे काय, बाह्यमन. आणि गाडीत बसलेला मालक म्हणजे काय, अंतर्मन पाहिजे. आता क्रिया कशी घडते पहा. आपण आता बऱ्याच वेळा सातारला जाऊन आलेलो आहोत किंवा आपण पहिल्यांदा सातारला गेलो असं धरून चाल, तर तुमचं बाह्यमन पाहेल ना सातारला जाऊन आलेलं, आणि ते अंतर्मनामध्ये ते साठवून ठेवेल किंवा सातारा हा असा आहे. आता 8 तारखेला समजा तुम्ही ठरवलं, बाह्यमाने ठरवलं की बाबा 8 तारखेला सातारला जायचं असं धरून ठरवल्यानंतर काय होईल, 8 तारखेला अंतर्मनाकडून सूचना येईल की बाबा तुला 8 तारखेला सातारला जायचं. त्याप्रमाणे तो ड्रायव्हर 8 तारखेला सातारला गाडी न्यायला सुरुवात करेल, म्हणजे तुम्ही गाडीत बसणार आहात. आता हा खेळ अंतर्मनाचा बाह्यमनाचा 24 तास चालू असतो. तुम्ही जशी गाडी चालवता, ड्रायव्हर पाठीमागं पुढे बसलेला आहे आणि पाठीमागं मालक बसलेला आहे. आता सातारला जाताना तो योग्य वेळेने योग्य रस्त्याने जाणार आहे. एवढ्यात काय होतं, सातारला जाताना एखाद्या व्यक्तीने त्या गाडीला झासा मारल्यानंतर बाह्यमन पाहतात, ड्रायव्हरला कळणार ना झासा मारला, पाठीमागं मालक बसलेला असतो, ते त्याला सगळं लक्ष असतं, चौफेर लक्ष असतं त्याचं. काय म्हणेल की तो सूचना अंतर्मनाकडे पाठवेल, ड्रायव्हरकडे पाठवेल. ड्रायव्हर म्हणजे अंतर्मनाकडे, आणि म्हणाल साहेब असं असं झालं बघा, त्या माणसाने आपला झासा मारला. पण आतून सूचना आली किंवा मार त्याला पण झासा, काय सूचना आली, तर ड्रायव्हरने समजा त्याला झासा मारला, तर ते झासा मारता मारता काय होतं, गाडी उलटी पालटी होऊन मारता ते वाचतं. आणि गाडी मग काही दिवसांनी काही दिवस जातात, पुन्हा गाडीमध्ये दुरुस्ती केली जाते, पुन्हा एकदा दुसऱ्या वेळी पुन्हा प्रसंग येतो सातारला जाण्याचा. त्यावेळी काय होतं, चुकून पुन्हा एकदा असाच प्रसंग घडतो.
की त्या ड्रायव्हरला गाडी चाललेली असते सातारानं कोणतरी येऊन जासा मारून जातं. आता मात्र काय होतं, बाह्यमन पाहतं आणि अंतर्मनाकडे पाठवलं जातं की बाबा साहेब असं जासा मारला. अंतर्मनाला डाटा काय पिढे की गेल्या वेळी जासा मारता मारता आपण मृत्यूमधून वाचलेलो आहोत, आता मात्र तू जासा मारून नको, तो आपलं सरळ कळणी जा. असं अंतर्मनाचं आणि बाह्यमनाचं कायम आपल्या वास्तवात चालतं. तुम्हाला एखादी घटना घडली, पाठीमागं फीड असेल, तर तुम्ही दुसऱ्या वेळी घटना घडताना काय होता, सावध राहता, नाही असं घडू नये. असा अंतर्मनाचा बाह्यमनाचा खेळ चालू असतो. अशा पद्धतीने सूचना आपण घेतो. खरा गुरु कोण आहे? आपला अंतर्मनाचा. खरा गुरु कोण आहे? आपला अंतर्मनाचा. पहा, एकलव्याला धनुर्विद्या शिकायची होती. त्यांनी काय केलं, द्रोणाचार्याकडे गेला आणि त्यांनी सांगितले मला धनुर्विद्या शिकायची आहे. पण द्रोणाचार्याने काय सांगितलं, त्याच्या मनामध्ये काय आलं की अर्जुनापेक्षा त्याला धनुर्विद्या शिकणारा दुसरा श्रेष्ठ नको होता, म्हणून त्याला काय केलं, त्यांनी नकार दिला. मग एकलव्याने काय केलं की द्रोणाचार्याचा पुतळा बनवला आणि त्या पुतळेला बनवून म्हणजे ठेवून गुरु मानून तो शिकला. शिकल्यानंतर पूर्ण शिकला धनुर्विद्या आणि तरबेज झाला त्याच्यामध्ये आणि पुन्हा द्रोणाचार्याकडे गेला आणि म्हणला की असं मी शिकून आलेलो विद्या. त्यांनी त्याची परीक्षा घेतली तर त्यांच्या लक्षात आले की अर्जुनापेक्षा त्यांना श्रेष्ठ नको होता दुसरा. द्रोणाचार्याने काय केलं की कपटीपणाने म्हणजे अंगठा मागून घेतला, म्हणजे काय दान हवे नाही का, ते तुम्हाला काय दक्षिणा काय देऊ तुमची, मी तुमच्याकडून शिकलेलो आहोत. त्यांनी अंगठा कापून घेतला. आता अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होता एकलव्य धनुर्विद्येमध्ये. मग शिकला कुठं? पुतळ्याने तर त्या काही शिकवलं नाही. जेव्हा जेव्हा तो पुतळ्याला नमस्कार करून शिकत होता त्यावेळी तो आपल्या अंतर्मनाशीच बोलत होता. कुठं खरा गुरु कोण होता? त्याचा अंतर्मनच होता. खरा गुरु कोण आहे आपला सगळ्यांचा? आपला अंतर्मनच आहे खरा गुरु. आपण म्हणतो हल्ली कोण माझं ऐकतच नाही, माझ्या शब्दाला किंमतच नाही, म्हणतो का नाही वारंवार, माझं कोण ऐकतच नाही, माझ्या शब्दाला किंमतच नाही. बोले तसे चाले त्याचे वंदावे. 1 जानेवारीला एक नवीन वर्ष आहे. पहा किती योगायोग आलेला आहे. नवीन वर्ष 1 तारखेला, 1 तारीख पण आहे आणि सोमवार पण आहे. आपण काय म्हणतो, व्यायामाला सुरुवात करणार, एखाद्या कामाला सुरुवात करणार सोमवारपासून करतो. आता सोमवार आला, 1 तारखेपासून करतो, 1 तारीख पण आहे. नवीन वर्षापासून करतो, नवीन वर्ष पण आलेलं आहे. लक्षात आलं? आता तुम्ही ठरवता की 1 तारखेपासून आपण काय करणार आहोत, व्यायाम करणार आहोत किंवा एखादा संकल्प मनामध्ये घेता नवीन. 1 ते 15 तारखेपर्यंत पहिले 8 दिवस टकाटक चालतो. पुढच्या आठवड्यात 4थ्या गेअरवरून 3ऱ्या गेअरवर गाडी, त्याच्या पुढच्या आठवड्यात 2ऱ्या गेअरवर आणि शेवटच्या आठवड्यात न्यूट्रलवर गाडी. तुम्ही ठरवता उद्यापासून आपण चहा प्यायचा नाही. 3, 4, 5 दिवस तुम्ही चहा प्यायची सवय सोडता, नंतर हळूहळू थोडासा घेऊ करत 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 पाहिलं तुमच्याकडे तर काय होतं, तुम्ही चहा घ्यायला सुरुवात करता. तुम्हीच तुमच्या शब्दाला किंमत देत नाही तर दुनिया काय तुमच्या शब्दाला किंमत. शब्द हा काय आहे तुमचा, हे विचार आहे तुमचे शक्तिशाली आहे. तुम्हीच तुमच्या शब्दाला किंमत द्यायला तयार नाही, मग दुनिया काय, तुमचं कोण ऐकणार आहे? आता प्रश्न असा विचारला की हे सगळं आम्हाला कळलं सर काय, की बाह्यमन कसं काम करतं, अंतर्मन कसं काय करतं, नकारात्मक सूचना कशा टाळायच्या. आता तुम्हाला समजा तुम्हाला कोणीतरी वाईट बोललं किंवा तुम्हाला वाईट बोलायचं किंवा रागवायचं आहे, समजा आग लावायची, तर प्रथम काडीला स्वतःला जळायला लागणार आहे ना. दुसऱ्याच्या घराला आग लागायची म्हणजे काडी स्वतः जाळणार आहे ना आधी, मग दुसऱ्याचं घर आलं. जेव्हा तुमच्या मनामध्ये राग येईल किंवा दुसऱ्याचं रागवायचं आहे तर तो राग आधी तुमचं मन आधी रागाने भरलं पाहिजे, तेव्हा तुम्ही दुसऱ्याला रागणार. हे प्रथम विचार कुठं आले पाहिजे, तुमच्या मनातच आले पाहिजेत ना. नकारात्मक विचार येणार ना आधी. एखाद्याला टाकून बोलायचं आपल्याला, पटकन नाही बोलणार आपण. कसं बोलायचं, टाकून वगैरे आपल्या मनामध्ये विचार चालवणार आहेत. म्हणजे नकारात्मक विचाराला आपण काय देणार आहोत, एवढं करून तो बोलला समोरचा वाईट काय तर लॉक करायचे. कसे लॉक करणार विचार, नकारात्मक सूचना कशी लॉक करणार, हे माझ्यासाठी नाही. आता जे काही मी सूचना माझ्याकडे आली नकारात्मक, ही माझ्यासाठी नाही, ही माझ्यासाठी नाही, ही माझ्यासाठी नाही, 3 वेळा मला कामाला लागतं, पण तुम्ही नॉर्मलच राहणार. समजा तुम्हाला कोणी रागवलं किंवा साहेबांच्याकडे गेलो, साहेब मला खूप बोलतात, आता बोलणं त्यांचं भागच आहे ना साहेबांचं. मग बोलल्यानंतर काय होणार आहे, आपलं मनस्थिती बिघडणार आहे. मग
पाठीमागे हात करायचे असे, पाठीमागे काय म्हणायचे 3 वेळा डिलीट डिलीट, तुम्ही जे काय बोलताय ते डिलीट 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 3 वेळा म्हणा, तुम्ही जाग्यावरच येणार आहात. कुठलीही नकारात्मक सूचना आली की जाग्यावर डिलीट करायची, 3-4 वेळा म्हणा, तुम्ही जाग्यावर. सूचनांचा प्रभाव माहिती नाही तुम्हाला झाला का? जर खडा घालणाऱ्याने जर त्याचं नशीब बदले असेल, जर खडा घातला तर तो माणूस कृतिशील असेल तर त्या माणसाचं भाग्य बदलेल. पण तोच खडा जर आळशी माणसाच्यात गेला तर काय होईल? खड्याचं भाग्य काय होईल? खराब होईल. मुद्दा लक्षात आला? म्हणजे कोण काम करतं? तुमचं अंतर्मनच काम करतं इथं. मुद्दा लक्षात आला का? तुमचं अंतर्मनच इथं काम करतं, बाकी कोणी काम करत नाही. अजून काही शंका कोणाला? काय काल एक प्रश्न विचारला की माझ्या मनामध्ये खूप विचार येतात, मग ते अंतर्मनात कसे टाकायचे? विचार येणं चुकीचं का बरोबर? बरोबर आहे, कारण त्याशिवाय तुम्ही व्यक्त होणार नाही. मग खूप विचार येतात, मग काय करायचं? नकारात्मक विचारलं तर मी थांबू शकता का? थांबू शकतो 100%. तुम्ही तासाला क्षणाक्षणाला सर्च करा, मी आता कोणत्या विचारातून वाहत आहे, सुखदुःखाच्या, रागाच्या का तणावाच्या? तणावाच्या असेल तर स्वतःला प्रश्न विचारा, थांबायला तयार आहेस का हे विचार? होय की नाही? होय. कधी थांबवणार आहात? 1 तारखेला नाही, आत्ताच या क्षणी. कसे थांबवणार आहात? विचार बदलून. कोणते विचार बदलणार? स्थिर राहा, शांत राहा, तुला हवं ते मिळव. कोणत्याही नकारात्मक विचाराला बळी पडू नकोस, भीकच घालू नकोस. मी कोणत्याही नकारात्मक विचाराला मुळीच भीक घालत नाही. हे वाक्य तुमच्या मनामध्ये रुजलं पाहिजे. पहा, एक सुंदर उदाहरण आहे. आमच्या तिथं अपार्टमेंटमध्ये खूप गाया आहेत. आता माझं घर सोडून बाकीच्या ठिकाणी सगळीकडे गाया जातात. काय करतात बाकीचे लोक? काय करतात? त्यांना शिळं पाका अन्न खायला घालतात. तर हे चुकीचं आहे बरं का. डिसीज होतात बाहेर. मूळ जनावरांचं अन्न काय आहे? हिरवा चाल आहे. ते चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. आधीच प्लॅस्टिकच्या पिशव्या खाऊन गायींची ह्यांची जनावरांची पोटं बिघडलेली. मी 2-3 वेळा हकलल्या, मला ते काय आवडत नाही जुनं शिळं अन्न घालतं. तर इतकी वर्ष झालं एक सुद्धा काय माझ्या दारात आहे. म्हणजे काय केलं? मी भीक घातली नाही. बघा, जनावर सुद्धा कळतं. तुमच्याकडे जर नकारात्मक आला, तुम्ही त्याला जर स्वीकारलं तर ते तुमच्याहून जाणार आहे. सकारात्मक विचार हे विचार असतात फक्त. सकारात्मक असू दे ना नकारात्मक असू दे, तुम्ही ज्या विचाराला चिकटून राहाल ते तुम्ही होऊन जाणार आहात, ते तुमच्याकडे येणार आहे. कुठले विचार पकडायचे आपल्या हातात आहे. सोपं आहे की नाही? नकारात्मक का सकारात्मक आपण ओळखू शकतो ना विचार, की नाही? ओळखू शकतो की नाही विचार? की आत्ता माझ्या मनामध्ये हे नकार, आत्ताशी ह्या घटनेने ॲक्सिडेंट झाला, तुम्ही तिथं असता त्यावेळी तुमची मनस्थिती कशी असते बघा. त्यावेळी जास्त करून बाह्यमन काम करतं. ते ॲक्सिडेंट बघता, रक्त आला, ते हळूहळू तुमचं बाह्यमन जातं आणि अंतर्मनात मी असतो काय झालं, माझं असं होणार आहे, त्याचा मृत्यू झाला मग माझा का होणार? ह्या सूचना बरोबर जाताना तुम्ही अस्वस्थ होता. मग त्यावेळी काय केलं पाहिजे? त्यावेळी काय? शांत राहा, स्थिर राहा. तू स्वतःला थँक्यू म्हण का की तू नाहीस तिथं. देवाचे आभार मान. आणि ज्या कुणी व्यक्तीला जो काही धोका झालेला आहे त्याला काय कर? प्रार्थना कर त्याच्याविषयी की त्याला लवकर बरं वाटावं. असं करून बघा. तुम्ही त्यावेळी बाकीची लोक सगळी डाऊन असतील पण तुम्ही त्यावेळी काय असणार आहे? मनाने स्थिर असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. कुठल्याही नकारात्मक विचाराला तुम्ही बळी पडणार नाही. मी इथं उभा आहे, समोर प्लॅटफॉर्म आहे, रेल्वे तिथं थांबलेली आहे. रेल्वे सुरू होणार आहे, सकाळी 6चं टायमिंग आहे. आता काय झालेलं आहे? पलीकडचं प्लॅटफॉर्म म्हणजे अंतर्मन. रेल्वे आपल्याला दिसतंय तिथं, पलीकडचा प्लॅटफॉर्म दिसतो ना, रेल्वे लांब थांबली आहे. आता सकाळी तुम्ही रात्री काय केलेलं आहात? झोपलेला आहात आणि सकाळी उठणार आहात, 7ला उठणार आहात. त्यावेळी काय घडतं की रेल्वे थांबली, आता सुटणार आहे. म्हणजे काय होणार? अंतर्मनाच्या गाभाऱ्यातून हळूहळू तुम्ही बाह्यमनाच्या गाभाऱ्यात येणार आहात. आता रेल्वे हळूहळू चालते तसं पलीकडचं प्लॅटफॉर्म थोडा दिसतो आपल्याला, त्याच्या दोन्ही रेल्वेच्या डब्याच्या गॅपमधून पलीकडचा प्लॅटफॉर्म आपल्याला दिसतो. पलीकडचा प्लॅटफॉर्म म्हणजे काय आहे? अंतर्मन आहे. मग हळूहळू स्पीड करत चालली की जशी स्पीड घेईल तसं पलीकडचं प्लॅटफॉर्म दिसायचं बंद होतो. इथपर्यंत लक्षात आलं? आता आपण सकाळी उठलेलो आहोत, अंतर्मनाच्या गाभाऱ्यात आहोत. तुम्ही उठला, ब्रश घेतला, इकडे फिरला की पहिली 2 ते 3 मिनिटं तुम्ही अजूनही अंतर्मनाच्या सानिध्यात असता. बाह्यमन अजून तुमचं चालू व्हायचं आहे. रेल्वे हळूहळू निघालेली आहे
आणि निघाल्यानंतर काय होतं, जशी स्पीड घेईल तसं पलीकडचा प्लॅटफॉर्म दिसायचा बंद होतं, म्हणजे अंतर्मन आपलं दिसायचं बंद होतं. असतं 24 तास, पण त्या गाभाऱ्यातून आपण बाह्यमनाच्या संपर्कात येतो. मग रेल्वे फास्ट जाते, मग अंतर्मन बाह्यमन, अंतर्मन बाह्यमन, जास्त करून बाह्यमनच असतं. मग ही रेल्वे ठराविक स्टेशनाला थांबते. ठराविक स्टेशनाला थांबते 2 मिनिट 2 सेकंद. मग तुम्ही योगा मेडिटेशनला योगाला आला तर तिथं काही काळ तुम्ही स्थिर राहता ना, त्यावेळी तुम्ही काही प्रमाणात काही सेकंदासाठी काही अंतर्मनाच्या पुन्हा संपर्कात येता, पुन्हा बाहेर येता, परत संपर्कात येता पुढच्या स्टेशनला. असं ठराविक स्टेशनला थांबत 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 हे चालू असतं. जिथं थांबेल स्टेशनला त्यावेळी पलीकडचा प्लॅटफॉर्म हळूहळू दिसायला लागतो ना आपल्याला. पुन्हा पेट घेतली पुन्हा दिसायचं बंद पडतो. मग तशी आपली ही अंतर्मन बाह्यमन, अंतर्मन बाह्यमन, अंतर्मन. तुम्ही समजा सत्संगीला गेला, आध्यात्मिक गेला का काही क्षणासाठी पुन्हा तुम्ही अंतर्मनाच्या संपर्कात येता. असं करत 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 रेल्वे काय होती, संध्याकाळी मुक्कामाला जाते. मुक्कामाला गेल्यानंतर काय होतं, तिथे थांबते, म्हणजे तुमचं बाह्यमन निघून जातं आणि तुम्ही पुन्हा अंतर्मनाच्या गाभाऱ्यात जातं. रात्री काय होतं, अंतर्मन कार्यरत असतं, म्हणजे दिवसा आणि रात्री 24 तास अंतर्मन कार्यरत असतं. आणि बाह्यमन कधी कार्यरत असतं, फक्त दिवसा जागृत अवस्थेत आले. म्हणून आपण सूचना कधी घ्यायच्या ठरवल्या, 3 प्रकारच्या सूचना घ्यायच्या ठरवल्या. दिवसा तुम्ही 24 तास स्वतःशी बोलत असताना, याला ससंवाद म्हणतात. मग ससंवाद बदलून पहा, ज्यावेळी नाही शब्द येईल त्यावेळी फक्त होकारात्मक टाका. एका दिवसात तुम्हाला फरक सुटायला लागेल. हे घडणार नाही, असं होणार नाही, होईल असं फक्त ससंवाद बदलून बघा. सर सिंगचं एक पुस्तक आहे, ससंवाद एक जादू, वाचून बघा, फार सुंदर पुस्तक आहे. सर श्री हॅपी थॉटचे माहीत आहेत का आपल्याला? हा, फार सुंदर पुस्तक आहे, वाचा एकदा अवश्य. दुसरी, पहिला मुद्दा लक्षात आला, ससंवाद जादू. दिवसाच्या सूचना बदलून बघा. आता दुसरी सूचना कधी बदलायची, दुसऱ्या सूचनेची वेळ कधी आहे, संध्याकाळी झोपायच्या वेळी. 10ला झोपणार आहात तुम्ही तर 10 वाजून 5 मिनिटं. आता सगळी बाह्यमनाचे कारभार सगळे थांबलेले असतात. आता तुम्ही अंतर्मनाच्या गाभाऱ्यात जायला सुरुवात करणार आहात. बेडवर पडायचं, आपण जसं शवासन करतो का नाही, त्यावेळी हळूहळू बाह्यमन निघून जायला लागतं आणि अंतर्मनाच्या गाभाऱ्यात तुम्ही प्रवेश करायला लागतात. याच वेळी तुम्ही ज्या काही सूचना कागदात दिलेल्या आहेत त्यातली एखादी सूचना निवडायची, 15 दिवस म्हणायची आणि तुमचं इफेक्ट 2-3 दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट जाणवेल. ती सूचना म्हणत 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 झोपायचं आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा पहिली 2 मिनिटं सांगितलं ना की 2-3 मिनिटं पुन्हा ती सूचना मनात मला रिपीट करायचं आणि कामाला लागायचं. सूचनांचं लक्षात आलं कसं घ्यायचं ते, सूचना कशा घ्यायच्या त्या. कुठलीही सूचना 10 सूचना एका वेळी घ्यायच्या नाही, एकच सूचना निवडायची, 21 दिवस करायची, पुढची सूचना निवडायची. ठीक आहे, फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. आता ह्याचंच उदाहरण सांगतो त्या सूचनांचं काय झालं. त्यावेळी जरी तुम्हाला दुःखद वाटत असली तरी काही कालानंतर ती सुखकारक असते. कोणती घटना 100% मधलं एक 10% सोडून द्या, पण 90% त्या काळात ती घडली तशी. म्हणून आज मी या स्थितीत आहे, तुमच्या समोर आहे. म्हणून मी आज तुमच्या स्थितीत आहे. पाहून पहा, तुम्ही संध्याकाळी छानपैकी खुर्ची टाका, अंधारात बसा आणि डोळे मिटून बघा. त्या काळात त्या घटना घडलेल्या आहेत, त्या जर घडल्या नसतात तुम्ही या स्थितीत आज नसता. पहा, पूर्वी काय झालं, 91-92 साली मी डिप्रेशनमध्ये गेलो. डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर माझ्या मनामध्ये विचार चालू झाले की माझा मित्र हसतोय, बोलतोय, सगळं काही करतोय, मी मात्र डिप्रेशनमध्ये गेलो. मी का नाराज आहे, माझ्या मनामध्ये असं काय घडली घटना. तर त्यावेळी मला कळलं, म्हणजे त्यावेळी माहिती नव्हतं पण नंतर कळलं की मी नकारात्मक विचाराला बळी पडलो. जे नकारात्मक विचार घेऊन जवळ बसतो. मग माझ्या मनाला असं काय घडलं माझ्या मनाबद्दल, असं काय घडली घटना. 1-1.5 वर्ष गेलं बऱ्यापैकी त्यावेळी असायला डिप्रेशन. अशी कोणती घटना घडली की मी असा डिप्रेस काय, शोध घ्यायला सुरुवात केली. मग काय असं करता करता मला चुकून एकदा नरसोबाची वाडी दत्त मंदिराचं स्थान माहिती आहे ना, एक कुठं आहे आपला, हां, तिथं मला घरातल्यांच्याबरोबर नेलं गेलं. आणि गेल्यानंतर आता माझा काय प्रश्न झाला होता की मला झोपच येत नव्हती रात्रीची, सारखी 24 तास मनामध्ये विचार. मग माझा सर्च काय होता की झोप कशी लागेल. आणि तिथं माझा सर्च कुठला होता, मला झोपेचा प्रश्न होता. डॉक्टरांच्या गोळ्या औषध वगैरे चालू होतं सगळं काही, पण तो प्रश्न गोळ्या औषधांना सुटणारा नव्हता.
हे आत्ता सांगतोय मी, तर त्यावेळी मला माहिती नाही. मग ते तिथे मला एक 16 रुपयाचं पुस्तक सापडलं, सुखनिद्रा नावाचं. प्राध्यापक मधुकर दिघे यांचं. फक्त 16 रुपयाचं पुस्तक आहे, त्याच्यावर नाव लिहिलं सुखनिद्रा. अजूनही मी ते जपून ठेवतो. ते जसं पुस्तक वाचलं तर त्या दिवसापासून माझा झोपेचा प्रश्न मिटला. ते पुस्तक म्हणजे काय, मी आता रिलॅक्सेशन घेतो ना तुमच्या शिथिलीकरण, आर्ट ऑफ रिलॅक्शन, शरीर शिथिलीकरण एक जादू कला. तर शरीर शिथिलीकरण करून तुमचं बाह्य मन काढून तुमच्या अंतर्मनामध्ये ह्या सूचना पॉझिटिव्ह टाकल्या की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होतो. तिथून माझा हा प्रवास चालू झाला. मी 10वी 12वी पर्यंत काय झालं होतं, जर बोलण्याचं जर हे काढलं सरासरी तर मला वाटतं 100रातले 2 ते 3% बोलत होतो, इतका बोलत होतो. आणि मी काय बोलतोय ते दुसऱ्यांना बोलायचं सुद्धा मला अवघड जायचं की माझं बोलणं दुसऱ्याला पसंत पडतंय की नाही, इतका आवड होतो. त्यावेळी घटना काय होती, दुखत होती. पण आज ती जर घटना घडली नसती, मी तो अभ्यास केला नसता, तर आज मी तुमच्या पुढं आलोच नसतो. त्यावेळी दुःखदायक होती, पण आज ती माझ्यासाठी सुखकारक आहे. लक्षात आलं का म्हणतात? बघा तुम्ही सर्च करा एकदा, बसून बघा, एखादी घटना आठवा, खरंच त्यावेळी ती घडली, पण त्या घडल्यामुळे मी आली असते. पहिला मुद्दा लक्षात आला. दुसरा मुद्दा, त्यानंतर काय झालं पहा. मी 10वीत असताना, 8वी 9वी 10वीत असताना वर्गातली पीटीला मुलं सोडायची. त्यात माझा सगळ्यात पहिला नंबर, उंचीवाईज सोडायची. पहा, पहिली 10 मुलं काढली जायची आणि राहिलेली मुलं कबड्डी होती, सगळे खेळ खेळायचे. आम्हाला मात्र तिकडे बाहेर टाकत बसायला लागायचं. खेळायची आवड होती, मला कबड्डी खूप आवडायची, पण घेत नव्हतं कोण, शरीर प्रकृती बारीक होती. मग काहीतरी मनात सुप्त इच्छा होती की कुठेतरी आपल्याला एखादं शील्ड मिळावं, छोटंसं शील्ड एखादं. 12वी कॉलेज झालं, कुठेही आम्हाला कुणीही खेळात घेतलं नाही. लहान प्रकृती, कबड्डी नाही होती, नाही कुठल्याच खेळामध्ये आम्हाला घेतलं नाही. ती सुप्त इच्छा होती की काहीतरी कुठेतरी आपल्या एखादं पेपर नाव आहे, असं काहीतरी कर्तृत्व असावं. आणि परीक्षेत म्हणाल तर 35 ते 50% वर मला कधी मार्क पडले नाहीत. ते खूप मोठे आमचे 50% म्हणजे. असं करता करता काय झालं, वयाची 40 आली. डिप्रेशनमध्ये मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी मला डॉक्टरांच्याकडे योगा प्राणायामला योग वर्गाला जाण्यास सांगितलं होतं. तेव्हा मी योग वर्गात जात होतो. रायरीकर सर म्हणून आहेत सातारला, त्यांच्या योग वर्गामध्ये त्या सालात 91-91ला जातो. तिथं गेल्यानंतर की तिथं असं म्हणतात की वासरात गाय काय की शाणी काय लंगडी काय, तसं ते म्हणत होते की तुमची आसनं खूप छान आहे. काय आसनं छान आहे तुमची. कारण माझं कसं होतं, जिम आणि जवळजवळ पोहण्याचा वगैरे व्यायाम, मला व्यायामाची पहिल्यापासून आवड होती, खूप आवड आहे पहिल्यापासून. मग तिथे गेल्यानंतर मग आता योगाच्या स्पर्धेचं एकदा पेपरला छापून आलं की इथे योगाची स्पर्धा झाल्या, त्यात पहिला नंबर आला. तर मला त्याला संपर्क साधता म्हणजे नंबर, त्यावेळी नंबर यायचे नाहीत ना पेपरात, की कुठं संपर्क साधावा. आणि 40वी पहिली संधी मिळाली, भुईजला स्पर्धेत भाग घेण्याची मला पहिली संधी मिळाली. माझ्या मनात विचार आले, आता माझा नंबर येणार, माझी आसनं खूप छान आहे. इथं प्रवेश घेतल्यानंतर मी खेळल्यानंतर माझ्या लक्षात आले की मी कुठं आहे. इथनं आसनं बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं, माझ्या काय लक्षात आलं की मी कुठं आहे. मग DK अँकरांचं पुस्तक विकत घेतलं आणि ते आसनं बघितल्यावर मी चक्कर चालू, अशी विचित्र आसनं. मग त्या आसनाचा अभ्यास सुरू करायला सुरुवात केली. आणि माझ्या मनामध्ये एक विचार चमकून गेला की आपण हे करतोय. 40 नंतरचा हा प्रवास आहे माझा, मला गॉड गिफ्टेड नाही फ्लेक्झिबिलिटी. मला विचार आला आपण याच्यामध्ये करिअर करूया का. ठरवलं करायचं. मग माझ्या मनात अजून एक विचार आला की आपण आपली पत्रिका दाखवून बघूया, त्यात कुठं स्टार आहेत का आपले, त्या दृष्टिकोनातून काही स्टार आहेत का, आपले ग्रहतारे आपल्यावर कृपा करतात का, कुठं त्याच्यामध्ये आपल्याला करिअर करायला संधी आहे का. म्हणून मी पत्रिका घेऊन सातारला खनाळीमध्ये खैर म्हणून आहेत, कोण माहिती असेल तर माहीत नाही, त्यांच्याकडे दाखवले. त्यांनी पत्रिकेवर कॅल्क्युलेशन केलं आणि स्पष्ट सांगितले की तुम्ही या भानगडीत पडू नका. काय सांगितलं त्यांनी, या भानगडीत अजिबात पडू नका. अजूनही मला तो दिवस आठवतो. मी बाहेर आलो, रेल्वे कशी पोहोचतो, आता करायचं काय,
मला तर ह्यात करिअर करायचं आहे, सर्व्हिस तर मला आधीच लागली होती. मग विचार केला आपण ग्रहताऱ्यावर विश्वास ठेवायचा का आपल्या मनगटावर विश्वास ठेवायचा. आपण काय करू शकतो, काजवा पकडू शकतो. माझ्या बंद मुठीमध्ये काजवा चमकणारा होता. मी ह्याच्यावर विश्वास ठेवू का घर करावा. मी परत मनात विचार केला की जर मी 2-2 तास सराव करू, स्पर्धेत उतरलं तर जज का मला मार्क देणार नाही. माझं जर असणं चांगले असेल द्यायलाच पाहिजे ना त्याला. मुद्दा लक्षात घ्या, मी 2-2 सकाळ 2 तास संध्याकाळी 2-4 तास सराव केलेला आहे. 2-2 वर्ष पाठ दुखत होती. 2-2 दिवस हा पाय इथं गेला 8-8 वर्ष, 2-2 3-3 वर्ष पाय दुखत होता. आज कुठेही पाय पटकन फ्लेक्झिबिलिटी आहे का, तर त्यावेळी मी कष्ट घेतलेले आहे. मग त्यावेळी जर मी विचार पकडला असता की त्यांचा विचार ऐकला असतं काय झालं असतं, माझं नाही तिथंच थांबला असतो. हे की नाही, तिथंच थांबला असतो. मग विचार बदलला, नशीब बदललं. बरोबर आहे का. तो विचार मी धरलाच नाही. नाही, मला करायचंच आहे, 100% करायचं आहे, यश मिळवायचंच आहे. मग काय झालं पहा, इथं 2005 साली आल्यानंतर काय झालं, इथं योगवर्ग चालू झाले माझे. आर.टी. शिंदे प्रांताधिकारी यांनी माझा डेमो गिरवी नाक्यावर पाहिला गणपतीत, आणि त्यांनी मला बोलवून घेतलं की कोण आहेत आपल्या डोक्यावर. म्हणजे असे शिंदे. म्हणजे आम्ही 2 वर्ष योग शिक्षक शोधतोय, तुम्ही तर माझ्या डोक्यावरच येऊन बसलाय. तोपर्यंत त्यांना माहिती नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी 5-10-2000 हे 10 कुठली घटस्थापना 5-10-2005 साली माझा पहिला वर्ग चालू झाला इथं. आणि तेव्हापासून अजून आज तागायत चालू आहे. आता त्यावेळी घटना काय घडली पहा. मी राहिला होतो क्वार्टर्समध्ये मी राहिला होतो. आणि माझा वर्ग कुठं होता, इंदिरा गांधी संस्कृती भवनात खाली जेवायला बसतात का नाही, खालच्या साईडला पाठीमागे, तिथं वर्ग होता. आणि काय घडायचं, मी सकाळी 5:45-6ला वर्ग होता माझा. 6ला काय होतं, गिरवी नाक्याकडून तिकडं जायचं इंदिरा गांधीकडं, आणि सगळा लोंढा इकडे यायचं. कुठं, विमानतळात. म्हटलं मी एकटाच तिकडे जाणार, सगळी लोक इकडे येणार आहेत, हे कसं काय. मग माझ्या मनामध्ये विचार आला की माझ्या वर्गाला जर ही लोक यायची असेल तर काय करावं लागेल. परत मनामध्ये विचार आला, विमानतळ नसतं तर बरं झालं असतं. असा एक विचार चमकून गेला. हे विचार चुकीचे आहेत का बरोबरचे आहेत, चुकीचे आहेत ना, माहिती आहे नाही. चुकीचे आहेत ना. विमानतळ असू नसू याचा काही संबंध नाही आहे, असा विचार चमकून गेला. मग माझ्या लक्षात आलं की विमानतळ असू नसू याचा काय फरक नाही. या लोकांना, विमानतळाच्या लोकांना, जाणाऱ्या लोकांना मी संकल्प केला, एक ना एक दिवस असा येईल की हे लोक माझ्या वर्गाला येतीलच. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे. तर मी लोकांना कुणाला सांगायला गेलो, कुणाची मनं बदलायला गेलो नाही. मी बदलले, मी स्वतःला बदलले की माझ्यामध्ये असं काय कमी आहे. माझ्यावर स्वतः वर्क केलं की माझ्याकडं पाहून लोक यायलाच पाहिजे. जर माझ्या वर्क केलं, मी कुणाला सांगायला पण मला नाही आलं, तुम्हाला बदलायला पण नाही आलं. वर्क कुठं केलं, माझ्यावर केलं, आणि ते तो लोकांना दिसलं, तेव्हा लोक माझ्या वर्गाला आले. आज योग विद्या योगासन वर्गाची जवळ 10 ते 12 शाखा चालू झालेली. आमच्या स्वतःच्या 4 आहेत. आमच्या अंदर 10 ते 12 शाखा. इथं वरचा वर्ग हा माझाच आहे. 7ला 2 वर्ग आहेत. अजून आमच्याकडून शिकून 2-3 वर्ग बाहेर चालू झाले. विचार बदला, नशीब बदले. तिथं जर म्हटलं असतं की लोकांना बदलायला गेलो असतो, यावं माझ्या वर्गाला, विमानतळात जाऊ नका, कोण आली नसतं. वर कुठे गेलं, कुणाला बदलाय पाहिजे, स्वतःला बदलायचं, तेव्हा तुम्हाला बाजारात राहील. मॅडमचं आणि माझं पंचायत समितीमध्ये पाठीमागे एक हॉल आहे, अंगणवाडी सेविकांचा एक हॉल आहे. तिथं आमचं 22 जूनला शिबिर झालं. शिबिर झाल्यानंतर नाही का हे जागतिक योगा दिनाचं, तर तिथे गेला तर मी, मॅडम आणि इथले एक 36 पूर्वी योगाचे ते वर्ग घेत होते. आता आपण त्यांना वाईट नाही म्हणायचं, एक उदाहरण घ्या त्याचं. तर आमचं ते शिबिर वगैरे झालं, आमचं मॅडमचं माझं योगासन झाले, प्रात्यक्षिक झालं, सगळ्यांनी वाव केले. दीपक आमदार साहेब होते, बरेच मोठे पंचायत समितीचे साहेब होते, गट विकास अधिकारी, आणि त्यांचं पण प्रात्यक्षिक आमचं झाल्यानंतर 36 सणाचं पण झाल्यानंतर त्यांनी ते सूत्रनेती, जलनेती असं काय काय करून दाखवलं. छान झालं, त्यांनी पण केले होते, त्यांचं त्याच्यावर प्रभुत्व होतं. आता काय झालं, थोडंसं प्लस मायनस झालं की जास्त प्रभाव आमचा राहिला गेला आणि त्यांचा कमी राहिला गेला.
जे काय घडलं ते सांगतो तुम्हाला. त्यानंतर ते बाहेर आले, शिबिर सुटलं आणि मी पण बाहेर आलो आणि माझ्या शेजारीच उभे होते. ते त्यांच्या मित्राशी बोलत होते. काय बोलत होते की मी एवढं प्रात्यक्षिक चांगलं केलं पण कोणीच मला दाद दिली नाही. खरं कसं आहे म्हणजे माहिती आहे का, पिकतं तिथं विकत नाही. काय म्हणले ते, पिकतं तिथं विकत नाही. मला फॉरेनला बोलवणे, मी फॉरेनला जाऊन आता काम करतो. हे मी शब्द सगळे ऐकले. माझ्या मनात संकल्पना निर्माण झाली, पिकतं तिथं विकत का नाही, काय कारण आहे. हे शब्द खोटे ठरवायचे आणि आज पिकतं तिथंच मी विकून दाखवलेलं आहे का नाही. आपण बाहेर पडताना पाहायला बघा बाबा, बाहेर लोक काय बोलतात ते जगात बघायला शिका. काय त्याच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. ऐकू येते का घंटेच्या ह्याच्यातनं? येतोय ना, बोलू का? आता असंच शिबिर, समूहाचं शिबिर, शेवटचे 2च मुद्दे आहेत, नंतर मी थांबणार आहे. असंच शिबिर माझं मॅडम ब्लड बँकेमध्ये झालं, खूप वर्ष झाली. त्या शिबिराला एक योगसाधक मॅडम आल्या आणि त्या महिन्यापूर्वीच ते आल्या, त्या नेमक्या शिबिराला आल्या आणि झालं. शिबिर संपलं वगैरे, खूप वर्ष गेली. त्यानंतर आम्ही किड्स योगाचं महाराजामध्ये शिबिर घेतलं, छोट्या मुलांचं शिबिर घेतलं आणि त्या शिबिरात 2-4, 3-4 वर्ष निघून गेले ती त्याच्यामध्ये. त्या शिबिरात मी शेवटच्या निरोप समारंभाला आलो. तर तेवढ्यात ज्या मॅडमने शिबिर केलं होतं त्या मॅडम माझ्याजवळ आल्या, मला माहीत नव्हतं. त्या आल्या, सर मी तुमच्याकडे जीवन जगतो. म्हटलं मी काय केलं? तर म्हणजे तुम्ही एकदा समूहाचं शिबिर घेतलं होतं ना, त्यावेळी म्हणजे तुम्ही जे काही सांगितलं, मनाची कार्यपद्धती, मन कसं वापरायचं, मन म्हणजे काय, तुम्ही नकारात्मक विचार केलं काय घडतं, सकारात्मक विचार काय केले घडतं, मन ही वापरण्याची क्रिया आहे, तुम्ही स्वतःला समजू नका. ते सगळं मी त्यावेळी म्हणजे मला एका महिन्यामध्ये काय जे समजलं असेल. तर प्रत्यक्षात मी तिची आत्महत्या रोखली का? मुळीच नाही. तिची आत्महत्या कुणी रोखली? विचाराने रोखली. तिने मनाचं कार्यपद्धती समजून घेतली म्हणून तिची आत्महत्या. म्हणजे मी 2-4 आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण मला ज्या आत्महत्येकडे जायचे त्यावेळी तुमचे शब्द आठवले. आत्महत्या म्हणजे काय? आत्महत्या हा शब्द चुकीचा आहे. आत्मा कधी मरत नाही, शरीर हत्या आहे. काय आहे? शरीर हत्या आहे. आत्मा शरीरातून निघून जातो आणि त्या आत्म्यावर ज्या पद्धतीने तुम्ही संस्कार कराल, आता तुम्ही संस्कार काय केले? आत्महत्येचे. तो आत्मा दुसऱ्याने शरीर घेतलं, पुढच्या जन्मीसुद्धा आत्महत्या करतो. कदाचित मागच्या जन्मीसुद्धा त्याने आत्महत्या केली असेल. म्हणून या जन्मात तुम्हाला आत्महत्याला ते प्रवृत्त करतो. मग हे रोखणे या जन्मात तुमच्या हातात आहे. ही पुढच्या क्रिया थांबणार आहे. लक्षात आलं? आत्महत्या करून काही फायदा होत नाही. फॅक्टरी तयार होतं ना, फॅक्टरी तयार करायचा चाललाय मोबाईल. आता हा मोबाईल तयार करत असताना तयार केलेला आहे मोबाईल, त्याची लॉन्चिंग डेट येते. म्हणजे 23 तारखेला हा मोबाईल बाहेर पडणार आहे की नाही? येते की नाही? आमको मॉडेल 23 तारखेला बाहेर पडणार आहे. आपलं सेम टू सेम प्रक्रिया इकडे आहे. पहा, आपलं सुद्धा गर्भधारणाहून एक विशिष्ट तारीख दिली जाते की त्या तारखेला काय होतं, आपला जन्म होतो. पुढे मागं होत असेल पण एक उदाहरण घ्या, या तारखेला आपण 23 तारखेला आपला जन्म होणार. दोन्ही सेम आलं का? मोबाईल किती तारखेला होणार आहे? 23 तारखेला लॉन्च होणार आहे. आपला सुद्धा 23 तारखेला जन्म होणार. त्यानंतर लॉन्चिंग डेट आपल्या लक्षात आली की 23 जानेवारीला आपला जन्म तारीख आहे. त्यानंतर मोबाईल 23 तारखेला बाजारात आला ना, प्रत्येकाच्या दुकानात आला. तसं तुम्ही दुनियामध्ये आला 23 तारखेला. इथपर्यंत सेम टू सेम घडलं, लक्षात आलं? त्यानंतर म्हणजे तुमचा जन्म झाला थोडक्यात 23 जानेवारीला. त्यानंतर ह्या मोबाईल बरोबर काय येतं? बॅटरी, म्हणजे एक ऊर्जा येते. मोबाईल बरोबर ऊर्जा येते, बॅटरी येते. तुमचा जन्म झाला, तुमचं शरीर आलं आणि त्याच्यामध्ये काय आली? चेतना आली. काय आली? चेतना. चेतना म्हणजे काय? अंतर्मन आलं तुमचं. जन्मताच अंतर्मन. इथपर्यंत मुद्दा सेम टू सेम लक्षात आला तुमच्या? त्यानंतर या मोबाईलमध्ये कंपनीचं काहीतरी सॉफ्टवेअर थोडं असतं सुरुवातीला. त्यांचे जे काही सॉफ्टवेअर आहे
ते साधारण 20-30% असतात. नंतर बाकीचे ॲप्स आपण ॲड करू. तसं तुम्हाला पाहिलंय, काल परवा सांगितलं की तुमच्या डिस्कमध्ये 9% कुठून येतं? पूर्वजन्माचं येतं. 9% पूर्वजन्माचं येतं. सेम टू सेम आलं इथं. त्यानंतर ह्या मोबाईलचं बारसं केलं जातं. त्याच्यामध्ये मन नावाचं सिम कार्ड टाकलं जातं आणि त्याला एक नंबर दिला जातो 91753130. तुमचं काही बारसं केलं जातं आणि तुम्हाला नाव दिलं जातं सुखीराम. आणि मन नावाचं कार्ड जे आहे सिम कार्ड ते तुमच्यामध्ये तयार करायला सुरुवात करतात. काय रे शिक्षक कुठं वाचतंय का? इकडे बघ. आपण बोबडे बोल बोलतो का नाही, हे बघ ते बघ. मुलाला खेळत 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 हळूहळू हळूहळू हळू काय करत असतो, मन त्याचं बाह्य मन तयार करायला सुरुवात करत असतो. दोन्हीकडे सेम आलं का? आता हा नंबर तुम्हाला जो मिळालेला आहे तर तुम्ही काय सांगता? नुसता नंबर तुमच्याकडे मिळाला आहे मोबाईलला, मग बाकीच्यांना सांगता ना माझा नंबर घ्या. तुमची ओळख वाढवायची ना, तुम्हाला वाढवायची की नाही? नंबर सगळ्यांना देता. तसं तुमचं नाव काय करतं? माझं नाव सुखीराम 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 सगळ्यांना सांगत सुटता. ठीक आहे नाही? नंतर काय मुलं, तुम्हाला पण दुसऱ्यांचे नंबर घ्यायला पाहिजेत ना. येतात नंबर बाकीच्यांचे फीड करून. मग इकडे काय होतं? सेम टू सेम तुम्हाला बाकीची ओळख करून दिली. ती आई आजी मामा काका मामी आजी हे सगळ्यांची बाहेरची मित्रांची सगळी ओळख वाढवली जाते ना ग्रुपमध्ये. आता काय होतं, या मोबाईलमध्ये ठराविक जीबीचा डाटा असतो आहे ना. किती जीबी? 12 GB अंक जीबी याच्यानुसार येतं ना त्याची कॅपॅसिटी. तशी तुमची डिस्क किती आहे? प्रचंड आहे. सांगितलं ना 100% अंतर्मनाची डिस्क ही सॉफ्टवेअर तुमचं हे प्रचंड आहे. ह्याला आपण किती नाव दिलेलं आहे? 100%. अगणित डाटा आहे तुमच्याकडे. याला मर्यादाच नाही, इतका डाटा आहे. पण आपण सगळ्या डाटा म्हणून काय दिलंय? 100% दिलेलं आहे. त्यातले 9% ओरिजिनल आहे आणि 91% तुमच्या हातात आहे. मग आता काय करतो आपण? त्याचे 91% मध्ये तुम्ही शिक्षण घेता. इंजिनियर, डॉक्टर, चित्रकार, योग शिक्षक, फॅक्टरी, व्यावसायिक असे वेगवेगळे काय करता तुम्ही? शिक्षण घेता. इकडे मोबाईलकडे काय होईल? तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही वेगवेगळे ॲप डाउनलोड करताय. गुगल, व्हॉट्सॲप, फोनपे, कितीतरी ॲप्स आहेत ना बघा उघडून. गेमचे ॲड केले ना. इकडं काय करताय तुम्ही? सेम टू सेम शिक्षण घेताय. शिक्षकाचं अंक तंक व्यावसायिक वेगवेगळ्या पद्धतीचं कितीतरी पद्धती त्याचं शिक्षण तुम्ही घेताय. म्हणजे ते सॉफ्टवेअर तुमच्या अंतर्मध्ये तुम्ही फिट केलेलं आहे. बरोबर ना? ॲप्स समजा मी वकिलाचं केलं तर वकिलाचं ॲप्स म्हणजे प्रशिक्षण घेऊन ते ॲप माझ्या अंतर्मनामध्ये फिट करतोय. दोन्ही सेम टू सेम आलं का? आता वेगवेगळे ॲप्स आहेत. उद्या व्हॉट्सअपला गर्व झाला की माझ्यामुळं मोबाईल चालतोय तर तुम्ही काय म्हणाल? टेलिपॅथी आहे की नाही? उद्या फोनपेला किंवा गुगल पेला गर्व झाला तर तुम्ही काय म्हणाल? फोनपे आहे की नाही? मग इकडं तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे, समजा वकिलाचं घेतलेलं आहे, तो वकील मधला माझ्यामुळे दुनिया चालते तर काय होईल? तुम्ही काय म्हणाल? बाकीचे वकील आहेत की. एक उदाहरण घेते आपण, आपल्याला कुणाला नावं ठेवायची नाही, आपलं अंतर्मन कसं चालतं ते त्याचं उदाहरण. उद्या म्हणला मी व्हॉट्सअप काय म्हणलं? मी म्हणजेच मोबाईल. तर तुम्ही काय म्हणाल? अशक्य आहे का? व्हॉट्सअप म्हणजे मोबाईल का? व्हॉट्सअप काढलं तर मोबाईल राहणार नाही का? राहीलच ना. मग तसंच आहे, वकिलाचं फक्त शिक्षण घेतलेलं आहे. वकील काय म्हणतो? हा पहा, वकील काय म्हणतो? मी जेव्हा कोर्टात जातो तेव्हा एवढा मोठा जज माझं सगळं काय ऐकतो, नाही तर लिहून घेतो, लिहून घेतो नाही तर त्याच्यावर विचार करतो, विचार करत नाही तर त्याच्यावर विचार करून उत्तर देतो. आणि तू माझं काय केलेलं आहे? साधं सुद्धा ऐकत नाहीस. म्हणजे काय झालेलं आहे? वकिलाचं म्हणजे जे वाघाचं कातडं आपण घेतलेलं आहे ते अजूनही अंगावरून उतरायला तयारच नाही. सकाळी पण वकील, संध्याकाळी पण वकील, झोपताना पण वकील. मग काय केलं पाहिजे? हा त्यांनी शिक्षण घेतले ठीक आहे, 10 ते 6 त्याला मान दिलाच पाहिजे. त्यांनी ते ॲप्स वापरायचं कधी? त्याच वेळी वापरायचं. मग 6 नंतर काय केलं पाहिजे? कोट काढून खुंटीवर ठेवला पाहिजे आणि पुन्हा मूळ स्थानी आलं पाहिजे. तुम्ही कोण आहात? कोणीच नाही. कोण आहात तुम्ही? शरीर आणि चेतनामुक्त आहात.
शरीर सुद्धा नाही फक्त आतमध्ये चेतना. मुद्दा लक्षात येतोय का? मूळ स्थानी पुन्हा यायला पाहिजे. आपण काय केलेलं आहे, मी योग शिक्षक आहे, मी योग शिक्षक दारातून इथं आलो की एक शिक्षक, इथून बाहेर पडले की मी पुन्हा मूळ स्थानी जाणार, मी कुणीच नाही. तेव्हा तुम्ही नामाला आपण काय करतो, 3 शब्द आहेत का, मी, माझा आणि अहंकार. मी केलंय सगळं, माझं आहे आणि माझ्या नादाला लागला तर तुझं काही करत अहंकार. तिन्ही गोष्ट घेऊन वावरत असतो म्हणून आपल्याला ताण, तणाव, टेन्शन. हे 3 ॲप्स तुम्ही वजा करा, काय होईल, तुम्ही नॉर्मलच राहणार. आपण जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्याचा आपण वापर करत आहोत आणि त्याचा वापर कितपत करायचा आहे आपण स्वतः ठरवायचं आहे. लक्षात आला मुद्दा? काही शंका आहे कोणाला विचारायचे असले विचारा, नाही आपण थांबणार. काही शंका आहे शिबिराबद्दल काही? ठीक आहे, थांबायचं. थांबूया. प्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो. का? कारण आपण सर्वजण उपस्थित राहून मला 2-3 दिवस बर्दाश्त केलं, त्याबद्दल मी आपले खूप आभारी आहे. कारण मला खूप काही येत आहे, जे काही येते ते तुम्हीच नसता तर मी सांगणार कोणाला सांगणार. तुमचे खूप खूप मी आभारी आहे, खूप आभारी आहे. तुम्ही उपस्थित राहिला, माझं 2-3 दिवस लेक्चर ऐकलं, मला जे काही ज्ञान होतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या पद्धतीने. तुम्ही ते शांत चित्ताने ऐकून घेतलं, बर्दाश्त केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. आता हे समाजशास्त्र शेवटच्या 2 मिनिटासाठी विसरून द्या. काय आपल्याकडंच आहे पहा, आपल्याकडं समाजशास्त्र जे म्हणलंय ना, काय पहा, कोणतेही कारण असो रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, प्रथम विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हाला, सुख फक्त तुम्हाला, मनशांती सुद्धा तुम्हाला. विचार एक विलक्षण शक्ती असून, काय केलेलं आहे, विचार एक विलक्षण शक्ती असून त्या विचारामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. म्हणून काय, विचार बदला, नशीब बदले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या शिबिराचा अर्थच आहे. कुणी सांगितलं आपल्यातच आहे, कुणी सांगितलंय अक्कलकोट म्हणजे विचार बदला, नशीब बदले, याचा हा अर्थ आहे. लक्षात आलं मुद्दा? ठीक आहे, आपण इथे थांबूया. हरिओम. कुणाला काही बोलायचं